आपण जरी त्या 18व्या श्लोकानंतरच्या 69वी म्हणजे काय किती येतं 469व्या ओबीपर्यंत गेल्या वेळेला गेलो असलो तरी मी थोडीशी मागे जाते, कारण काही जणांच्या गेल्या वेळेला नीट ते लक्षात आलं नाही असं मला त्यांनी बोलून दाखवलं, तर म्हणून मी थोडं स्पष्ट करते की आपण जे काही पाहतो ह्याच्यामध्ये ज्याला, कारण आत्तापर्यंत आपण गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता हे शब्द फार वेगळ्या अर्थाने वापरले आहेत, बरोबर आहे ना? की ज्ञान म्हणजे ते अंतिम ज्ञान, त्यालाच आपण ज्ञान म्हणतो. ज्ञेय म्हणजे ते जी काही अल्टिमेट पॉवर आहे ती ज्ञेय, आणि ज्ञाता म्हणजे ते जाणून घेणारा, ज्याला ते कळतं आहे, ज्यांनी ते आत्मसात केलं आहे ज्ञान, तो ज्ञाता. असा आपण म्हणजे अध्यात्मामध्ये हाच अर्थ आहे. पण मी बोलत असताना जो उल्लेख सुरुवातीला केला होता तो जर तुम्ही नीट ऐकला नसेल किंवा तो तुमच्या ध्यानात गेला नसेल तर मग हे न कळण्याची शक्यता आहे असं मला जाणवलं. तुम्हाला आता आठवतंय का बघा की मी असं सांगितलं होतं की सामान्यतः लोक ज्ञान कशाला म्हणतात, म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे हां, पण ज्ञान झालं आम्हाला असं कशाला म्हणतात. मग ज्याला ज्ञान झालं तो ज्ञाता असतो, जे जाणून घ्यायचं असतं ते ज्ञेय असतं. आणि आता आपण पहा, म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित कळावं म्हणून मी आणखी स्पष्ट करते की आपण ज्ञानेंद्रिय हा जो शब्द वापरतो तिथे ज्ञान हा शब्द वापरतो, म्हणजे इंद्रिय जे आपल्याला ज्ञान करून देतात ती ज्ञानेंद्रिय. आता ते ज्ञान कशाचं करून देतात हे आपण लक्षात घ्यायचं की ज्याला मी सामान्यतः लोक कशा प्रकारे ज्ञान ह्याचा अर्थ घेतात तो स्पष्ट करण्यासाठी मी मुद्दाम ज्ञानेंद्रियांचा उल्लेख करते की ज्ञानेंद्रिय आपल्याला कशाचं ज्ञान करून देतात, तो विषय जे आहेत की आता कानाला ऐकायला येतं. मग आता हे जे काही आपण ऐकतोय फार सुंदर गाणं आहे हां लता मंगेशकरचं असं आपण म्हणतो, किंवा एखादा बेसूर आवाज आपल्याला आवडत नाही, कर्कश आवाज आपल्याला आवडत नाही, म्हणजे कान आपली श्रवण शक्ती आपल्याला ते ज्ञान, त्याला सामान्यतः आपण ज्ञान म्हणतो. आलं लक्षात की या ठिकाणी जो ज्ञान शब्द वापरलेला आहे तो त्या अर्थाने वापरलेला आहे की आपल्या डोळ्यांना सामान्यतः जे दिसतं की हे फार सुंदर आहे, हे अगदीच चांगलं नाही आहे वगैरे, जिभेला आपल्याला चव कळते की ही माझ्या अगदी आवडीचा पदार्थ आहे असं आपण म्हणतो, किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही, छे हे मी खाणार नाही असं आपण म्हणतो. म्हणजे आपली ही ज्ञानेंद्रिय आपल्याला जे ज्ञान देतात ते कशाचं असतं तर ह्या त्या इंद्रियांचे विषय असं त्याला म्हणतात. विषय म्हणजे ज्याचं ज्ञान ते देतात त्याला इंद्रियांचे विषय असं म्हटलं जातं. तर त्या विषयांचं ज्ञान ही ज्ञानेंद्रिय आपल्याला देतात. त्या अर्थाने या ठिकाणी ज्ञान हा शब्द वापरला आहे. ज्या ओव्या आत्ता आपण पाहतो आहे, आजही आता आपण पाहणार आहोत. म्हणजे हे का पाहतोय ते मी स्पष्ट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं कर्म हे या ज्ञानाशी कसं संबंधित असतं हे पुढे सांगणार आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय ह्या गोष्टी आधी ते स्पष्ट करतायत. तर आता ज्ञान म्हणजे त्या विषयांचं ज्ञान हे आता पहिल्यांदा मनामध्ये निश्चित असू दे. ते एकदा निश्चित झालं की आता ह्या ओव्या तुम्हाला, कारण मी विचार केला आज सकाळी वाचत असताना की कळलं नाही ह्याच्यामध्ये असं का झालं असावं. आणि मी गेल्या वेळेला शेवट करताना मी असं म्हटलं होतं की खरं ज्ञान जे असतं ते मी सांगत होते, इट्स बाय आयडेंटिफिकेशन. यू आयडेंटिफाय विथ. म्हणजे काय की आता समजा एखादा माणूस आहे
एक साधं उदाहरण आपल्या जीवनातलं आपण घेऊ की लहान अगदी बाळाची जी आई असते, ती आई त्या बाळाशी इतकी एकरूप झालेली असते, तादात्म्य झालेली असते की त्याला आत्ता भूक लागली आहे, त्याला आत्ता झोप आली आहे, त्याचं पोट दुखतं आहे, त्याला काय हवं आहे काय नको आहे हे सगळं तिला बरोबर कळत असतं. म्हणजे ती त्याच्याशी एकरूप झालेली असते. ते जे एकरूपतेने आपल्याला जे ज्ञान मिळतं त्याला नॉलेज बाय आयडेंटिफिकेशन असं म्हटलेलं आहे. मी म्हणजे शेवटी मी सांगितलं, पण ते जर समजा तेही समजलं नसेल तर मुद्दाम सांगते की नॉलेज बाय आयडेंटिफिकेशन ह्याचा अर्थ की एकरूप होणं. मग तुम्ही कित्येक गोष्टींची एकरूप होऊ शकता आणि ह्याची अनेक उदाहरणं आहेत. रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणजे अशा अनेक गोष्टींशी, कोणाला तरी चाबकाचे फटके मारलेले त्यांच्या पाठीवरती घाव उठले होते. इतकी एकरूपता इतरांशी त्यांची झालेली होती. किंवा मदरच्या तर अनेक ह्याच्यामध्ये हे उल्लेख आहेत. किंवा म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जे कोणी पॉंडिचेरीला जाऊन आले त्यांना तिथलं जे ह्याचं ऑरोविलचं मातृमंदिर आहे ते माहिती आहे. त्या ऑरोविलचं मातृमंदिर बांधत असताना तिथे एक झाड होतं की जे इंजिनियर्सनी आणि आर्किटेक्ट्सनी सांगितलं होतं की ह्या झाडाच्या काय म्हणतो मुळ्या हे त्या बाजूला वळता आहेत आणि तुम्ही सांगताय की इकडेच ते तुम्हाला ती वास्तू हवी आहे, म्हणजे ती बांधकाम हे इथे व्हायला पाहिजे. मग ह्या मुळ्या अशा जर वाढत गेल्या तर ते सगळं पडून जाईल. तर त्यामुळे आपल्याला ते झाड काढून टाकावं लागेल असं त्यांना सांगितलेलं होतं. तर त्याबद्दलची अशी हे आहे. आणि हे अगदी म्हणजे त्या काळामध्ये जे कोणी साधक होते त्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की मदरच्या स्वप्नामध्ये ते झाड आलं आणि त्या झाडाने मदरला सांगितलं की मला काढू नकोस, मला इथून काढू नकोस, मी वर. आणि ती इतकी बाकी काही कसले वृक्ष नाहीत काही नाही अशी सगळी जमीन, पण ते एक मोठंच्या मोठं झाड तिथे होतं. तर मदरला त्या झाडाने असं सांगितलं की मला माझं हे स्थान तू हे करू नको म्हणून. तर त्यावेळेला मदरनी त्या झाडाशी स्वप्नामध्ये, म्हणजे आता कदाचित ते स्वप्नही नसेल, त्यांची जागृती असेल शक्यता आहे, पण मदरनी त्या झाडाशी असं संवाद साधला की हे बघ तुझी जी मुळं आहेत ती त्या बाजूला जात आहेत आणि ह्या इमारतीला त्यामुळे धोका आहे, तर तुझी मुळं ह्या बाजूला तू वळवणार असशील तर आम्ही तुला काढणार नाही. आणि खरोखर तसं झालेलं आहे. आज त्या झाडाची मुळं सगळी दिशा बदलून ह्या बाजूला वळलेली आहेत. आता हे जे आहे ना ही एकरूपता. म्हणून मी मुद्दाम सांगते की नॉलेज बाय आयडेंटिटी ह्याचा हा अर्थ असतो की आपण मग ते झाड असो, ते एखादं जनावर असो, आपण त्याच्याशी इतके काय एकरूप होतो, त्या वनस्पतीशी सुद्धा आपण एकरूप होतो, एखाद्या प्राण्याशी आपण एकरूप होतो की त्या प्राण्याच्या भावना आपल्याला कळू शकतात. जशा आपल्या बाळाच्या कळतात तशा त्याच्याही आपल्याला कळतात. हे जे ज्ञान असतं दॅट इज बाय आयडेंटिटी. आणि म्हणून अरविंदांनी ज्ञानाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान हे असं नॉलेज बाय आयडेंटिटी. हे मी अगदी शेवटी उल्लेख केला, मुद्दाम पुन्हा करते एवढ्यासाठी की जर समजलं नसेल तर आता मला असं वाटतं की आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता हे जे आत्ता आपण ज्ञान घेतोय हे ते ज्ञान नाही आहे. ज्याला श्री अरविंदांनी 4 प्रकार म्हटले त्याच्यामध्ये हे बसतच नाही की जे इंद्रिय आपल्याला नुसतं ज्ञान देतात की ही चांगलं आहे हे वाईट आहे, ह्याचं जे काही ज्ञान इंद्रियांनी दिलेलं असतं विषयांचं ज्ञान ते फार वेगळं असतं आणि त्याला
आपण सामान्यतः, म्हणूनच आपण त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतो, आणि त्या जे आपल्याला कळतं त्याला आपण ज्ञान म्हणतो, की ते ज्ञान आपल्या मनापर्यंत पोचतं, आपल्या बुद्धीपर्यंत पोचतं. आठवतं ना की कसं खाली इंद्रिय आहेत, मग मन आहे, मग बुद्धी आहे, मग आत्मा, हे सगळं मी जे समजावून सांगितलं ते नीट लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ते आपल्या बुद्धीपर्यंत पोचतं, आणि मग बुद्धीला सुद्धा असं वाटतं की नाही हे केलं पाहिजे, हे आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीचं समर्थन बुद्धी पण करते. असं बुद्धीही तिकडे अधोगतीला जाते, खाली जाते. आणि अशा प्रकारे अधोगती म्हणजे लक्षात आलं ना, कारण इंद्रिय ही खाली आहेत, म्हणून बुद्धी जर मनाकडे आणि मनाकडून इंद्रियांकडे आणि इंद्रियांकडून बाहेरच्या जगातल्या आकर्षणांकडे जर ती गेली तर ती काय होते, ती खाली जाते, म्हणजे ती अधोगतीला जाते आणि ती बहिर्मुख होते. हां, तर हे जे आहे हे आपलं सामान्य माणसांचं ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानातून मग ज्ञाता कोण, ज्ञेय काय आणि कर्म कसं निर्माण होतं हे ह्या ओव्यांमध्ये या ठिकाणी सांगितलंय. आता मला असं वाटतं की तुम्हाला स्पष्ट झाली आहे ही गोष्ट. आता आपण ह्या 61 पासून काही ओव्या ज्या आहेत मी गेल्या वेळेला घेतल्या असतील, पण तरीसुद्धा आता परत घेते. 461. जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय, ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाणं. बघा, ह्या पहिल्या ओवीतच स्पष्ट, सगळं जगच मुळे त्याच्यातून निर्माण होतं. सगळी आपली कर्म त्या ज्ञानातून निर्माण होत आहे. बरोबर आहे ना, की आपल्याला आपण तसेच त्या ज्या गोष्टींचं आपल्याला आकर्षण वाटतं त्या इंद्रियांच्या मुळे त्याच्या मागे आपण धावत असतो. जे आपल्याला नको असतं त्याचा आपण विचार करत नाही. जसं अर्जुन म्हणतो की ही लढाई मी करणार नाही, कारण त्याच्या डोळ्यांनी त्याला सांगितलं की अरे तू कोणाचा वध करणार आहेस, विचार केलायस का, असं डोळ्यांनी ज्ञान दिलं. म्हणजे ज्ञानेंद्रियांनी त्याला शिकवलं की तू काय करणार आहेस. हां, तर तेच आपल्या बाबतीमध्ये होतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हे जगाचे बीजत्रय, म्हणजे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय हे बीजत्रय, ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाणं. कर्म सगळं त्यातून उद्भवतं असं म्हटलेलं आहे. आता पुढे, आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळिया आईके धनंजया करूरूप. म्हणजे आता हे तीनही जे आहे ते मी तुला वेगवेगळं करून त्याचं स्पष्टीकरण मी आता करतो आहे असं म्हटलेलं आहे. आता ह्या काही ह्या ओव्या ज्या आहेत त्याच्यातले शब्द जरा उगीचच आपल्याला ते कठीण वाटतात, पण आपण नीट समजावून घ्यायचे की आता पहा 64वी ओवी आपण पाहतोय बरं का. आता ही ओवी मी गेल्या वेळेला घेतली होती, पण ती तेव्हा कळली नसेल, आता समजेल असं मला वाटतं की जीवन रूपाचे वारू उपलाणे घेऊनी इंद्रियाची केकाणे विषय देशीचे नागवणे जा आणित जे असं म्हटलेलं आहे. आता जीवन रूप म्हणजे जीवरूपी राजा, त्याचं वारू म्हणजे त्याचा घोडा, तो काय करतो, घेऊनी इंद्रियांची केकाणे विषय देशींचे नागवणे आणित जे. नागवणे म्हणजे लूटमार. आता राजाचा घोडा आहे, मग ते जे जातात जिथे कुठे जातात तिथे लूटमार करतात, राजापुढे आणून ठेवतात. हा विचार म्हणजे ही उपमा या ठिकाणी घेऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही इंद्रियांची केकाणे म्हणजे हे सगळे अशी ही ह्या इंद्रियांच्या जे इंद्रियांचे जे विषय असतात त्या विषयांच्या देशात जाऊन हे सगळे केकाणे, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो बाजार बुणगे म्हणतो ना, अशी ती इंद्रिय आहे की आपलं हे घ्या, ते ओढून घ्या, ते ओढून घ्या, असं अशा प्रकारची इंद्रियांची केकाणे विषय देशीचे नागवणे आणित जे. नागवणे म्हणजे लूटमार. विषय म्हणजे हे सगळे इंद्रिय
सगळ्या विषयांची लूटमार करतात. म्हणजे हे चांगलं आहे, हे वाईट आहे, ते घ्यायचं, असं सगळं मनापर्यंत जे काही पोचवतात ते अशा प्रकारे त्याला लूटमार असं म्हटले. पुढे म्हटले मधल्या 1-2 ओव्या गाळून तेची एथ, म्हणजे ही कुठली 66वी ओवी आहे ना, त्यातला शेवटचा भाव किंवा त्याचा ती सबन ओवी घेऊया. आधी 65 पासूनच घेऊया. हे असो ही इंद्रिये राहते, जे सुखदुःखेसी जीवा भेटे, ते सुषुप्ती काळी वोहटे जेथ ज्ञान. म्हणजे हा सुषुप्ती हा शब्द मी गेल्या वेळेला समजावून सांगितला. आपण त्यावेळेला मी सांगितलं की आपण इतके शांत झालेलो असतो की आपण ईश्वराच्या समीप आलेलो असतो, पण आपण एकरूप झालेलो नसतो. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी असं म्हटलं की आपण असे जेव्हा शांत झालेले असतो त्यावेळेला हे विषयांचं ज्ञान, आता इथे हा जो ज्ञान शब्द वापरला आहे हे कशाचं ज्ञान आहे? विषयांचं ज्ञान. त्याला लूट असं म्हटलेलं आहे. ती लूट म्हणजे विषयांचं ज्ञान, ही लूट तया जीवा नाव ज्ञाता, म्हणजे ती कोणापुढे आणून टाकतात? तर ज्ञातया पुढे. म्हणजे आपण ज्ञाता आपल्या पुढे आणून टाकतात की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, आणि ते आता आपल्याला हे हवंच आहे, हे अशा सगळ्या गोष्टी ज्ञाता जो असतो म्हणजे जाणून घेणारा, त्याच्या पुढे ते आणून सांगितलं. आणि जे हे सांगितले आता तेची येथ पांडुसुता ज्ञान जाण. म्हणजे तेच ज्ञान कशाचं? विषयांचं ज्ञान, विषयांचं ज्ञान जे इंद्रियांनी आणून दिलं. त्या जो कोणी ज्ञाता आहे त्याला ते आणून दिलं. म्हणजे ज्ञान काय हे कळलं, ज्ञाता काय हे कळलं. जे आता पुढे जे अविद्येची पोटी उपजत खेवो किरीटी, आपणा ते वाटी तिही ठाई. म्हणजे हे जे ज्ञान आहे हे अविद्येची पोटी म्हणजे अज्ञानामुळे, उपजत खेवो किरीटी म्हणजे हे सामान्य ज्ञान आहे, हे असं विषय फक्त जाणू शकणारं असं फक्त ते ज्ञान आहे, सामान्य असं ज्ञान आहे. ते उपजत आपल्यामध्ये निर्माण होतं आणि आपण या ते वाटी तिही ठाई. म्हणजे हे जे ज्ञान आहे हे जाणण्याची जी क्रिया आहे ती क्रिया 3 प्रकारे होते. 3 प्रकारे होते. हळूहळू हे सगळं आता नीट कळायला लागेल. जर आधीचा मी सांगितलेला विचार नीट कळला असेल तर आता हे पुढे कळायला लागेल. तर 3 ठिकाणी ते ज्ञान वाटलं जातं. आपुलिये धावे पुढा घालून नेयाचा गुंडा, हे मी गेल्या वेळेला घेतलं होतं. आपुलिये धावे पुढा घालून नेयाचा गुंडा, उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. म्हणजे मागे काय आहे तर ज्ञातृत्व, म्हणजे ज्याला ज्ञान जाणण्याची क्रिया, ज्ञातृत्व म्हणजे जसं आपण एरवी म्हणतो कर्तृत्व, तसं इथे ज्ञान जाणणं म्हणजे ज्ञातृत्व. आणि तो मागे काय आहे तर ते ज्ञातृत्व आहे, आणि पुढे काय आहे तर नेयाचा गुंडा. नेय म्हणजे ते विषय, सगळे जे इंद्रियांचे विषय आहेत ते ज्ञेय, त्याचं ज्ञान. आता 3 गोष्टी लक्षात आली. ज्ञान हे कळलं, ज्ञाता कोण आहे ते कळलं, ज्ञेय काय आहे विषय, इंद्रियांचे विषय हे ज्ञेय. आता पुढे मग ज्ञातया ज्ञेया दोघा, तो नांदणुकेचा बगा, माझी जालेनी पैगा वाहे जेणी. म्हणजे आता हा जो ज्ञातया ज्ञेया दोघा म्हणजे हे जे काही ज्ञेय आहे आणि हे जे काही तो ज्ञाता आहे, ह्या दोघांची धाव कुठपर्यंत असते तर त्या बगा म्हणजे एक काय बांध घातलेला आहे की कुठपर्यंत त्या विषयांपर्यंतच धाव आहे. त्याच्या पलीकडे हे विषय आपण घ्यावे की नाही, हे चांगलं आहे की नाही, हा विचार नाही. फक्त विषय कळले
इंद्रियांचे विषय, की हे संगीत आपल्याला आवडते, फक्त एवढंच आपल्याला कळलं की मग काय वाटेल ते झालं तरी मला ते ऐकायचं आहे, ही चव चांगली आहे, मग काय वाटेल ते झालं तरी मला ते खायचं आहे, असं जे होतं. म्हणजे आपली धाव कुठपर्यंत असते तर त्या बांधापर्यंत. तिथे एक बांध जणू काही आहे नांदणुकीचा, म्हणजे अडवणारा असा तो बांध तिथे आहे. तिथपर्यंत ती धाव असते. ठाकुनी नेयाची शिव पुरे जयाची धाव सकळ पदार्था नाव सूतसे जे. म्हणजे मग असं झालं की काय होतं की नेयाची शिव, शिव म्हणजे सीमारेषा, हां, मर्यादा, नेयाची मर्यादा, की कुठपर्यंत पुरे जयाची धाव, तिथपर्यंत त्या ह्याची धाव पोचते. आणि मग काय होतं, सकळ पदार्था नाव सूतसे जे. म्हणजे जसं आपण ह्या चारुताई आहे, ही मंजिरी आहे, ही संध्या आहे, प्रत्येकाला आपण नावाने ओळखतो. म्हणजे आपण त्या नाव रूपाने आपण प्रत्येकाला वेगळं करतो, की ही म्हणजे ही नव्हे, ही म्हणजे ही नव्हे, आपण प्रत्येकाला वेगळं करतो. तसंच पदार्थांचं आहे, की हा गोड पदार्थ आहे, हा तिखट पदार्थ आहे, हा कडू आहे. म्हणजे आपण प्रत्येकाला नाव रूप देतो आणि त्याला वेगळं वेगळं करतो. म्हणजे एक सगळं त्याच्यातलं ऐक्य आपल्याला कळत नाही, आपल्याला ते जाणवत नाही, कारण हे ज्ञान अगदी फक्त इंद्रियांमुळे होणारं ज्ञान आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये ऐक्य आहे. आणि ऐक्य कशाचं आहे, की तो एकच परमात्मा सर्व कणाकणामध्ये भरून राहिलेला आहे. म्हणून जे ऐक्य आहे ते ऐक्य कळतच नाही. आणि आपलं फक्त वेगळेपण आपल्याला कळतं, की हा वेगळा, तो वेगळा, मी वेगळी, हे फक्त वेगळेपण. म्हणून तिथे सकळ पदार्था नाव सुतसे जे, असं जे म्हटलंय ते नाव देतो. ह्याचा अर्थ आपण प्रत्येक पदार्थाला ह्याच्यापासून तो वेगळा, माझ्यापासून ती वेगळी, असं आपण अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला होतं. आता पुढे पहा, ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही आन. हां, इथपर्यंत आलं लक्षात, की हे जे काही ज्ञान आहे हे सामान्य ज्ञान आहे. खरं ज्ञान परमात्म्याचं किंवा आपल्या आत्म्याचं हे ज्ञान नाही. कळलं ना, लक्षात आलं ना, हे आपल्या आत्म्याचं ज्ञान नाही, हे परमात्म्याचं ज्ञान नाही, हे विश्वाचं खरं ज्ञान नाही. आणि हे जे आहे हे केवळ इंद्रियांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान आहे. हां, तर हे सामान्य ज्ञान या बोला नाही यानं. म्हणजे हे अगदी खरे बोल मी तुला सांगतोय, दुसरं तू मनात सुद्धा काही आणू नको. आता पुढे त्याच्या पुढे वेगळा थोडा हे केलाय, नेयाचेही चिन्ह ऐका आता. नेय जे आहे म्हणजे ज्याचं ज्ञान आपण करून घेतोय ते त्याचं चिन्ह, म्हणजे चिन्ह याचा अर्थ त्याची लक्षणं, की ते कसं असतं. नेय म्हणजे इंद्रियांचे विषय म्हणजे नेय आहे. तर ते नेयाचं चिन्ह ऐका आता. म्हणजे ते कसं असतं नेयाचं चिन्ह, किंवा नेय म्हणजे काय हे सांगितलंय पुढे. तरी शब्द स्पर्शू रूप गंध रसू हा पंचविध आभासू नेयाचा जो. आलं ना लक्षात. हां, अगदी सोपं आहे की आपल्याला स्पर्श ज्ञान होतं, रूप ज्ञान होतं, गंध रस, हे सगळे आपल्याला 5 प्रकारचे जे काही त्याला आपण ज्ञेय म्हणतो ते आपल्याला जाणून घ्यायचं असतं, की हे कसं आहे, ते कसं आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. हा सगळा आभास आहे असं म्हटलं. हा सगळा हे खरं ज्ञान नाही आहे, हे सामान्य ज्ञान आहे. लक्षात येत आहे ना, हे सगळं सामान्य ज्ञान आहे, हे खरं ज्ञान नाही आहे. तर हे म्हणून त्याला आभास म्हटलं आहे. नेयाचा आभास. खरं ज्ञेय काय आहे तर तो परमात्मा आणि आपला आत्मा हे खरं ज्ञेय आहे. पण त्याच्यापासून आपण कुठे दूरच आहोत. आपण फक्त जगातल्या पदार्थांचं ज्ञान घेतो आहोत. जैसे एके उदाहरण दिलंय, जैसे एकेची
च्यूतफळे इंद्रिया वेगवेगळे, रसे वर्णे परिमळे भेटीजे स्पर्शे. म्हणजे च्यूतफळे याचा अर्थ आंबा. च्यूतफळ म्हणजे आंबा, आंब्याला च्यूतफळ असं म्हणतात. तर हा जो आंबा असतो तो त्याचं ज्ञान आपल्या इंद्रियांना कसं वेगवेगळं होतं, तर त्याचा रस आपल्या जिभेला कळतो, त्याचा गंध नाही कुठे गेलं, त्याचा वर्ण म्हणजे ते दिसतं कसं ते आपल्या दृष्टीला कळतं, त्याचा वास कसा आहे तो परिमळे हे जे आपल्याला सगळं कळतं, त्याचा स्पर्श कसा आहे हे आपल्याला कळतं. हे म्हणजे फणसाचा स्पर्श, आंब्याचा स्पर्श ह्यातला फरक आपल्याला कळतो. हे सामान्य ज्ञान झालं. तैसे ज्ञेय तरी एकसरे, परिज्ञान इंद्रियाद्वारे ये म्हणून प्रकारे पाचे झाले. म्हणजे खरं म्हणजे ज्ञेय एकच आहे, कारण या सगळ्यामध्ये एकच ईश्वर भरून राहिलेला आहे, पण आपण त्याचं विस्मरणच आपल्याला झालेलं आहे. आणि म्हणून ज्ञेय तरी एकच रे, एकच आहे खरं म्हणजे ज्ञेय. पण म्हणजे जसा आंबा हा एकच आहे, पण जिभेला वेगळा कळतो, डोळ्याला वेगळा कळतो, बरोबर आहे ना. तसं मुद्दाम ते उदाहरण दिलंय की ज्ञेय तरी एकच रे, परिज्ञान इंद्रियाद्वारे ये म्हणून प्रकारे पाचे झाले. इंद्रियांमुळे आपल्याला त्याचं ज्ञान होतं. एकाच आंब्याचं ज्ञान 5 प्रकारे आपल्याला होतं. तसंच जगातल्या गोष्टींचं सुद्धा ज्ञान आपल्याला असं वेगवेगळ्या आपल्या इंद्रियांमुळे होणारं ज्ञान हे अशा प्रकारचं असतं. आता मधली एक ओवी गाळून, तैसे इंद्रियांचा वाहवटी धावतया ज्ञाना जेथठी होय, ते गा किरीटी विषय ज्ञेय. म्हणजे इंद्रियांच्या वाहवटी, वाहवटी ह्याचा अर्थ प्रवाह, प्रवाह की इंद्रियांचा जो प्रवाह आहे, वाहता प्रवाह, म्हणजे इंद्रिय इकडे ह्याचं ज्ञान घेतात, त्याचं ज्ञान घेतं, त्याला वाहता प्रवाह म्हटलेलं आहे. तर इंद्रियांचा वाहवटी धावतया ज्ञाना जेथठी, म्हणजे जिथे ते ज्ञानाचा अंत, विषयांपर्यंतच ते जातात इंद्रिय, त्याच्या पलीकडे त्यांना कळत नाही. पलीकडे काय कळत नाही त्यांना, की हे सगळं एक आहे हे त्यांना कळत नाही. आपण फक्त नाव, रूप, स्पर्श वगैरे एवढंच आपल्याला कळतं. तर धावतया ज्ञानाठी, ठी होय याचा अर्थ तिथे ते थांबतं, त्या विषयांपर्यंत ते पोचलं की ते तिथे थांबतं. आणि विषय हे मग काय असतं, तर विषय ज्ञेय, म्हणजे ते जे इंद्रियांचे विषय असतात ते ह्या ज्ञानाच्या मुक्कामाचं ठिकाण असतं, तिथे थांबतं. याचा अर्थ की तिथे हे सगळं ज्ञान तिथेच मुक्काम करतं, त्याच्या पलीकडे ते जात नाही, त्याच्यातला खरा हे समजावून घेत नाही, त्याच्यातला आध्यात्मिक अर्थ समजावून घेत नाही. जसं आता आंब्याचं उदाहरण दिलं, पण आपण माणसांचं उदाहरण घेऊया की माणसांच्याही बाबतीमध्ये हेच होतं ना, की अरे हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, हा या देशातला आहे, तो या वंशाचा आहे, तो त्या धर्माचा आहे. म्हणजे मग आपण वेगळं 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 प्रत्येकाला आपण जे काय वेगळं करतो, हे आपली इंद्रियांची धाव ही फक्त ह्या इथपर्यंतच होते आणि तिथेच आपलं ज्ञान थांबतं. आपल्याला खरं ज्ञान जे आहे की माणसं कुठल्याही वंशाची असोत, जातींची असोत, धर्मांची असोत, कुठल्याही देशातली असोत, ती सगळी माणसं, जगातली सगळी मानव वंश हा त्या परमात्म्याचा अंश आहे. हे खरं ज्ञान आहे. तिथे ते इंद्रिय आपली पोचूच शकत नाही, इंद्रियांची ती क्षमताच नाही आहे. हे अंतिम सत्य जाणून घेण्याची इंद्रियांची क्षमता नाही आहे आणि म्हणून ते तिथेच थांबतात. आणि म्हणून त्याला, त्या विषयांना ज्ञेय असं म्हटलं, विषयांना ज्ञेय असं म्हटलं. एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया तिही रूप केले धनंजया, हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण.
क्रिया प्रवृत्ती, हा एकत्र आहे तो शब्द बरं का. त्यांनी असा डॅश जो दिलाय त्याचा अर्थ की तो शब्द एकत्र वाचायचा, क्रिया प्रवृत्ती. हां, हे लक्षात घ्या. नाही तर क्रिया वेगळं आणि प्रवृत्ती वेगळं असं आपण जर हे केलं तर आपल्याला अर्थच लागणार नाही. तर म्हणून ते दोन एकत्र आहे. हे ओवीची रचना करताना ते विभागले गेले आहेत, पण त्यात ते एकत्र आहेत. क्रिया प्रवृत्ती जाणं एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया तिही रूप केले धनंजया. म्हणजे अर्जुना, मी तुला आता हे तीनही योग्य प्रकारे मी समजावून सांगितलंय. ही त्रिपुटी काय आहे ही सगळी मी तुला समजावून सांगितली आहे. आणि ही जी त्रिपुटी आहे, त्रिपुटी म्हणजे ह्या तीन गोष्टी ज्ञाता ज्ञान ज्ञेय, ही जी त्रिपुटी आहे ते काय आहे, ह्या त्रिपुटीमधून त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाणं. म्हणजे कारण ती त्रिपुटी आहे, तीन प्रकारचे गोष्टी आहेत आणि त्यामुळे सगळी क्रिया प्रवृत्ती म्हणजे कर्म प्रवृत्ती, की आपली जी सगळी कर्म जी निर्माण होतात ते कर्म आपल्याला हे कर्म करावंसं वाटतं. म्हणजे आता ही वस्तू आपल्याला खावीशी वाटते, ही वस्तू आपल्याला खावीशी वाटत नाही, ही आपली क्रिया प्रवृत्ती आहे ना. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला प्रवृत्त होतो, एखाद्या गोष्टीकडून आपण निवृत्त होतो. जसा अर्जुन युद्धापासून निवृत्त होण्याचा विचार करतोय, पण श्रीकृष्ण त्याला प्रवृत्त करण्याचा विचार करतोय. बरोबर आहे ना. तर असं प्रवृत्ती आणि निवृत्ती, अर्जुनाला फक्त त्याच्या डोळ्यांनी दिलेलं ज्ञान समजलंय, श्रीकृष्ण त्याला अंतिम ज्ञानापर्यंत पोचवतोय. आता ह्या 18व्या अध्यायामध्ये आपल्याला हेच शिकायचंय की अंतिम ज्ञानापर्यंत त्याला कसं त्यांनी पोचवलंय, हेच तर या 18व्या अध्यायाचं खरं महत्त्व आहे. आत्तापर्यंत फक्त आपण कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे सगळे योग म्हणून पाहिले, पण आता अंतिम ह्याच्यापर्यंत तो कसा जातो आणि शेवटी काय त्याची स्थिती होते हे आपल्याला जाणून घ्यायचं. आणि म्हणून हे लक्षात घ्या की ही क्रिया प्रवृत्ती किंवा कर्म प्रवृत्ती ह्या अशा सामान्य ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेयामुळे निर्माण होते. हे इथपर्यंत सगळं व्यवस्थित कळलं. आता पुढे काय, ज्यांना गेल्या वेळेला कळलं नव्हतं त्या आज आल्या असत्या तर बरं झालं असतं. नाही, आणखीन कोणी बोललं नसेल, पण समजा मनामध्ये थोडा घोटाळा असेल तर कळावं म्हणून मी सांगितलं. आता पुढे जाऊया. आता पहा, आता पुढे काय म्हटलंय, पुढचीच ओवी 78वी. जे शब्दादी विषय हे पंचविध जे ज्ञेय तेची प्रिय का अप्रिय एके परीचे. म्हणजे जे शब्दादी विषय, म्हणजे आता शब्द हा आपल्या वाणीचा विषय आहे, बरोबर आहे ना. की असे हे जे सगळे पंचविध ज्ञेय आपल्याला आता कळले की विषय, इंद्रियांची 5 विषय म्हणजे पंचविध ज्ञेय. तर हे जे आहेत ते प्रिय आहेत का अप्रिय आहेत हे तो ज्ञाता जाणून घेतो. ज्ञाता तो जाणून घेतो की आपल्याला ही चव आवडणारी आहे का नको आहे. नाही बाबा, हे कडू आहे, हे मला आवडत नाही, हे आंबट आहे, हे मला आवडत नाही, हे गोड आहे, हे मला आवडतं. म्हणजे मग आपण ते प्रिय काय आणि अप्रिय काय ह्याचा विचार तो ज्ञाता करतो. ज्ञान पहिल्यांदा इंद्रियांनी दिलं, आता ज्ञाता त्याच्यावरती विचार करतो की हे प्रिय आहे का अप्रिय आहे. हे ते त्याच्यामध्ये तो हे करतो, सारासार विचार करतो. आणि सारासार म्हणजे विवेकबुद्धीने नव्हे, पण त्याच्या आवडीनुसार तो प्रिय काय आणि अप्रिय काय हे ठरवतो. आणि ज्ञान मोटके ज्ञातया दावी ना जव धनंजया तव स्वीकारा की त्यजावया प्रवर्तेती तो. म्हणजे तो जो ज्ञाता आहे तो काय करतो मग की एकदा का हे प्रिय आणि अप्रिय ठरवण्याचं काम तो करायला लागतो. आणि एकदा त्याला हे कळलं की हे प्रिय आहे आणि हे अप्रिय आहे, ही अशी त्यांनी वाटणी मनामध्ये केली की मग त्याचा पुढे परिणाम काय होतो, तव स्वीकारा की
त्यजावया, म्हणजे ह्या गोष्टीचा स्वीकार करायचा का टाकून द्यायची, हे गोष्ट सोडून द्यायची. ह्याचा प्रवर्तेची तो, म्हणजे त्याचे तो प्रवर्तित होतो, म्हणजे त्या प्रकारे तो पुढे मग त्याची कर्म करण्याची इच्छा निर्माण होते. कर्म आता आपण कसं करायचं ह्याची इच्छा, कारण कर्मामागे नेहमी इच्छा असते, हे लक्षात घ्या की सगळा कर्मयोग हा त्याच्यावरच अवलंबून आहे की आपल्या इच्छानुसार आपण जे वागतो त्याच्यातून आपली कर्म निर्माण होत असतात. तर ते आता इथे स्पष्ट केलं आहे की ते प्रिय वाटतंय का अप्रिय वाटतंय, ह्यानुसार ते आपण घ्यायचं का टाकायचं ही इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि मग तो प्रवर्तित होतो, ती गोष्ट करायला ती प्रवृत्ती त्याच्यामध्ये पुढे निर्माण होते. आता पुढे मधल्या काही ओव्या गाळून, कारण तेच बरंचसं आहे, वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत म्हणून पुढे जाते. 84 ओवी बघा. 84. हे ना घन गर्जना सरिसा मयूर बोवांडे आकाशा ज्ञाता ज्ञेय देखोनी तैसा धावची घे. म्हणजे घन गर्जना झाली की मोर कसा आकाशात उडायला पाहायला लागतो, म्हणजे आपण उडावं इतका तो आनंदित होतो, तर तो आकाशात उडू पाहतो. त्याचप्रमाणे ज्ञाता ज्ञेय देखोनी तैसा धावची घे. सोपं आहे ना आता कळायला की आता ते त्याला प्रिय वाटतंय का अप्रिय वाटतंय यानुसार ते पुढची कर्म घडणार आहे. त्याच्या पुढे 86 ओवी. परी तेची ज्ञेय विपाये जरी ज्ञातया ते प्रिय होये तरी भोगावया न साहे क्षणही विलंबू. म्हणजे विपाये ह्याचा अर्थ कदाचित. कदाचित विपाये म्हणजे कदाचित. काही शब्दांचे अर्थ हे त्या संदर्भानुसार असतात. तर विपाये याचा अर्थ कदाचित. आणि कसा तो अर्थ घ्यायचा, तर ते जे ज्ञेय आहे म्हणजे इंद्रियांचा तो जो विषय आहे तो कदाचित ज्ञातया ते प्रिय होय, म्हणजे त्याला तो आवडणारा असेल, त्याला तो प्रिय वाटत असेल. मग काय होतं, भोगावया न साहे क्षणही विलंबू, म्हणजे त्याला क्षणाची सुद्धा वाट पाहायची इच्छा नसते, हे मला लगेच मिळावं अशी त्याची इच्छा निर्माण होते. क्षणही विलंब त्याला चालत नाही. आणि अशा प्रकारे मग म्हणजे तो कसा पुढे, आता मगाशी मी सांगितलं की ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय ह्याचा संबंध कर्माशी आहे. हे मी मगाशी सांगितलं. आता तो कर्माशी संबंध कसा आहे की आपण कर्म कसं करतो, की हे कर्म आपण करायचं का नाही करायचं हे आपण कशा प्रकारे ठरवतो. तर ह्या प्रिय आहे का अप्रिय आहे हे जे ज्ञान आता आपल्याला झालेलं आहे त्यानुसार ठरवतो आपण. त्यानंतर आता मधली एक ओवी सोडा. एक आपण कुठली घेतली आता, 86 घेतली. 87 सोडा, 88 सोडा आणि 89 ओवी. तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखेलेनी ज्ञातया होये मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. म्हणजे एकदा का त्याचं ज्ञेय जे आहे म्हणजे तो विषय, इंद्रियांचा विषय हा प्रिय आहे का अप्रिय आहे हे एकदा का त्या ज्ञात्याने नक्की केलं की मग त्याचा त्याग करायचा का स्वीकार करायचा. त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते, म्हणजे त्याग करायचा का स्वीकार करायचा हे त्यानंतर तो ठरवतो आणि त्याप्रमाणे तो क्रिया करतो. आता मधल्या एक पुन्हा 2-3 ओव्या गाळून 93 ओवी घ्या. तैसा नेयाची या हावा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राहटवी तेथ पांडवा करता होय. म्हणजे अशा प्रकारे ज्ञेय जे आहे
ते मिळवण्यासाठी किंवा ते त्यागण्यासाठी, म्हणजे दोन्ही स्वीकार किंवा त्याग हे दोन्ही करण्यासाठी तो जो ज्ञाता आहे इंद्रियांचा, सगळ्या इंद्रियांनी जे काही त्याला ज्ञान दिलेलं आहे त्याच्यावरती त्याचा तो उपयोग करतो. रहाटवी म्हणजे सगळ्या इंद्रियांना तो राबवतो, की डोळ्यांना राबवतो, आपल्या त्वचेला राबवतो, आपल्या जिभेला राबवतो, की त्याचं ज्ञान द्या मला, हे कसं आहे हे मला सांगा, त्या अर्थाने राबवतो हा शब्द आहे. रहाटवी म्हणजे राबवतो. तर तो अशा या आपल्या सगळ्या इंद्रियांना तो राबवतो. आणि मग तेथ पांडवा करता होय, म्हणजे मग तो ज्ञाता जो होता त्याचा आता तो करता झाला, की आता तो करता म्हणजे आता तो कर्म करणारा झाला. म्हणजे ज्ञानाकडून कर्माकडे. आणि हे ज्ञान कसलं? सामान्य ज्ञान. हे कायम विचारामध्ये ठेवा. हे अंतिम ज्ञान नाही, हे खरं ज्ञान नाही, हे सामान्य ज्ञान. पण त्याच्या आधारे आपण पुढे अशा प्रकारे करता होतो. आपण जी कर्म करतो, आपण सगळी सामान्य माणसं ही जी कर्म करतो, ते आपलं सगळं आपलं जे करता आहे जे स्थान आहे ते सगळं अशा प्रकारचं असतं. अगदी सगळ्या गोष्टीमध्ये की हे शिक्षण घ्यायचं आहे का, तर त्याच्या पुढे अशा प्रकारची नोकरी मिळेल, मग त्याला इतका पैसा मिळेल, मग अशी राहणी निर्माण होईल, हे सगळं त्याच्या पुढचं आपण पाहतो. आणि मग त्यावरून आपण ठरवतो की हे आपल्याला शिक्षण घ्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण कितीही कष्ट करायला मग तयार होतो. असे आपण करता होतो. तर कर्म आपण जे करतो ते याच्या मागे हे ज्ञान असतं. तर असं सगळं आपलं जीवन, म्हणून त्यांनी मगाशी जग हा जो शब्द वापरला, सगळी जगाची निर्मिती, जग ह्याचा अर्थ की सगळ्या आपल्या परस्पर संबंधांचं, एकूण सगळ्या व्यवहारांचं स्वरूप हे असं असतं. आता त्यानंतर पुन्हा 2 ओव्या सोडून 97 ओवी घेऊया. 97. तैसा चाळीता करणे ज्ञाता वेठी जे करतेपणे, तेथीची तिये लक्षणे ऐका आता. म्हणजे करता झाल्यानंतर चाळीता करणे, ह्याचा अर्थ करणे म्हणजे इंद्रिय. तर चाळीता करणे ज्ञाता वेठी जे करतेपणे, म्हणजे इंद्रियांना कसा तो वेठी जे, ह्याचा अर्थ वेठीला धरतो म्हणतो ना आपण. एखाद्या गोष्टीला वेठीला धरतो, एखाद्या माणसाला आपण वेठीला धरतो आणि करायलाच लावतो. तसं तो ज्ञाता काय करतो की आपल्या इंद्रियांना वेठी जे करतेपणे, की मी करता आहे त्यामुळे त्या इंद्रियांना तो वेठीला धरतो. आणि तेथीची तिये लक्षणे ऐका आता. आता ते कसं घडतं हे मी तुला पुढे सांगतो. लक्षणं म्हणजे ते ह्या गोष्टी पुढे कशा घडतात. फार सुंदर आहे हे सगळं विवेचन, म्हणजे एकातून एक इतकं सुंदर स्पष्ट केले. पुढे पहा आता 98 ओवी बघा. तरी म्हणजे पुढची लगेचची ओवी. तरी बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. आपलं अंतःकरण असतं, ते अंतःकरण ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये 4 गोष्टी असतात: बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. या 4 गोष्टी असतात. तर आता कदाचित मनामध्ये तुमच्या असा एक शंका आली असेल कोणाच्या, म्हणून मी स्पष्ट करते. नसेल आली तरी सुद्धा सांगते की काही वेळ आपल्याला ह्या ठिकाणी बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार असे 4 गोष्टी सांगितल्या आहेत. खूप वेळेला आपण मन आणि चित्त हे एकाच अर्थाने शब्द वापरतो, बरोबर आहे ना, की मन आणि चित्त याच्यामध्ये फरक काय आहे असं कदाचित शंका, म्हणजे मी जेव्हा वाचते ह्या गोष्टी त्यावेळेला माझ्या मनामध्ये त्या शंका आता गेल्या आहेत, पण त्या येतच होत्या पहिल्यांदा. तशा जर समजा आली असेल तर त्याच्यामध्ये थोडा फरक असा आहे. मन आणि चित्त ह्याच्यामध्ये थोडा असा फरक आहे की मन जे असतं ना ते असं इंद्रियांनी दिलेल्या ज्ञानानुसार मन हे अत्यंत चंचल झालेलं असतं.
की आत्ता मला हे हवं आहे, मग मला ते हवं आहे, हे मला नको म्हणजे नको आहे. म्हणजे आसक्ती पण असते त्या मनामध्ये आणि विरक्ती पण काही गोष्टींबद्दल, द्वेष काही गोष्टींबद्दल असतो. असं आपलं मन कधी, आत्ता बहिणाबाई जसं म्हणते, आता होतं भुईवर गेलं, असं जे आहे ना तसं आपलं मन अत्यंत चंचल असतं. पण चित्त जे हा शब्द ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला खरं म्हणजे तो अशा अर्थाने वापरला जातो की चित्त स्थिर असतं. चित्त हा शब्द हा स्थिरतेचा शब्द आहे की आपल्या ज्या वेळेला स्थिरता असते, एखादी गोष्ट आपण पक्की निर्धार करून ठेवलेली असते की हे मला करायचंय म्हणजे करायचंय, त्यावेळेला ते चित्त स्थिर असतं. मन चंचल असतं. की आता उदाहरण द्यायचं म्हणजे की हा देव नवसाला नाही पावला, सोडून द्या त्याला, दुसऱ्या देवाकडे. हे जे असतं ना हे चंचल मन. चित्त म्हणजे कसं एकनिष्ठता असते की नाही, ह्या सगळ्या देवांमध्ये एकच ईश्वर, एकच परमात्मा भरून राहिलेला आहे. हे ज्या वेळेला माणसाला समजलेलं असतं, म्हणजे खरं ज्ञान ज्या वेळेला झालेलं असतं, त्यावेळेला ते चित्त हे स्थिर राहतं की अशा गोष्टींच्या मागे मी धावणार नाही, अशी वृत्ती. हा खरं म्हणजे मन आणि चित्त याच्यामध्ये असलेला फरक आहे. पण आपण सर्वसाधारणपणे दोन्ही एका अर्थाने वापरतो, पण आपल्याला माहिती असावा म्हणून मी हा फरक सांगितला. मन, चित्त, अहंकार, मी पण इतका, मी, माझं, मला हा विचार आपल्या डोक्यातून जातच नाही. हे माझं आहे, हे मला मिळालं पाहिजे, हे जे सारखं मी जे असतो तो आपला अहंकार असतो. म्हणजे आपण सगळ्या जगाला मी असं कधी म्हणत नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, हे ज्ञानदेव म्हणू शकतात, आपण नाही म्हणू शकत. आपलं जे आहे ते मी पण आपल्या मनामध्ये खूप असतं. अहंकार आपल्या अंतःकरणामध्ये असतो. तर आपलं अंतःकरण ज्याला आपण म्हणतो ते अंतःकरण हे असं चतुर्विध असतं. मन, बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार ह्या सर्वांनी मिळून आपलं अंतःकरण बनलेलं असतं. आणि मग हे झालं अंतःकरण म्हणजे आतला भाग. आपण खूप वेळेला असं म्हणतो अंतर्मुख व्हावं. तर अंतर्मुख व्हावं ह्याचा अर्थ आतमध्ये आपल्या हे जे आहे बुद्धी स्थिर करणं, चित्त स्थिर करणं, अहंकार काढून टाकणं, ह्यासाठी आपल्याला आतच जावं लागतं. आपण जितके बहिर्मुख हो तितकं आपलं अधिकाधिक चंचलच होत जातो. म्हणजे ह्या गोष्टी किंवा आपला अहंकार वाढत जातो. तर त्यामुळे अंतर्मुख हे होणं ह्याचा अर्थ अंतःकरणामध्ये आपण प्रवेश करणं, बाहेरच्या जगाचा विसर पाडणं. आणि मग आता अंतःकरण म्हणजे काय हे कळलं. त्यानंतर 99 पुढची जी ओवी आहे ती काय आपल्याला बाहेर काय आहे ते सांगते ही ओवी. बाहिरी त्वचा, श्रवण, चक्षु, रसना, घ्राण हे पंचविध जाण इंद्रिये गा. बरोबर आहे. ही 5 आपली जी इंद्रिये आहेत, श्रवण आपल्याला ऐकण्याची जी शक्ती आहे, चक्षु म्हणजे आपली दृष्टी, रसना म्हणजे जिभेला कळणारी चव, आणि घ्राण म्हणजे येणारा वास, आणि त्वचेला होणारा स्पर्श. हे जी इंद्रिय आहेत हे आपलं बाह्यांग आहे. म्हणजे अंतरंग आणि बाह्यांग यातला आता आपण फरक केलेला आहे या ठिकाणी. अंतरंग म्हणजे काय आता कळलंय, बाह्यांग म्हणजे काय हे आता आपल्याला कळलेलं आहे. आता पुढे आपण जातोय. ते तर आतुले तव करणे, करता कर्तव्या घे उमाणे, मग ते जरी जाणे सुखा येते. म्हणजे आतुले तव करणे म्हणजे ही आतली जी करणे, म्हणजे आतली जी करण ह्याचा अर्थ इंद्रिय, आणि त्याला करण काय म्हणतात हेही पुढे स्पष्ट होतंय. तर ते करण म्हणजे इंद्रिय, ही आतली इंद्रिय जी आहेत म्हणजे बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार, ही आतली इंद्रिय.
तर ही जी आतली इंद्रिय आहेत ते त्याच्या बाबतीमध्ये काय म्हटलंय, करता कर्तव्या घे उमाणे, म्हणजे कर्त्याला एखादी गोष्ट करावी असं त्याला, म्हणजे ही गोष्ट आपण केली, हे कर्म आपण केलं की ते आपल्याला सुखकारक होईल असं, म्हणजे ज्याला मगाशी प्रिय म्हटलेलं आहे ते आपल्याला सुखकारक होईल अशा प्रकारची कल्पना किंवा अशा प्रकारचा विचार हा आतमध्ये निर्माण होतो. बरोबर आहे ना, विचार हा आपल्या आतमध्ये निर्माण होतो. करता कर्तव्या घे उमाणे, मग ते जरी जाणे सुखा येते, म्हणजे त्याला असं वाटतं की ह्याच्यामुळे आपल्याला सुख लाभेल आणि म्हणून मग तो काय करतो की आपल्या या बाह्य इंद्रियांना तो कामाला जुळतो. आता पुढे तेच आहे पुढच्या ओवीमध्ये, तरी बाहेरिले तियेही चक्षुरादिके दहाही उठवणी लवलाही व्यापारा सुये. 10 बाहेरची इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, ही सगळी म्हणजे जे काय अंतःकरणामध्ये आता आपल्याला ठरलंय की ह्यानी आपल्याला सुख लाभेल असं आपल्याला वाटलेलं आहे की मग ही 10 इंद्रिय उठवणी लवलाई लगेच त्या क्षणी ती कामाला लागतात. व्यापारा सुये म्हणजे ती कामाला लागतात की आता हे करायचे किंवा हे त्यागायचे, हे जे काय आहे ती इंद्रिय ठरवतात. मग तो पुढची ओवी, मग तो इंद्रिय कदंबू करविजे तव राबू, जब कर्तव्याचा लाभू हातासी ये. म्हणजे मग अशा प्रकारे इंद्रिय कदंबू ह्याचा अर्थ म्हणजे सगळ्या इंद्रियांचे संच, समुदाय, सगळी ही जी सगळी इंद्रिय आहे की त्यांना तो काय करतो, करता करविजे तव राबू म्हणजे त्यांना राबवून घेतो आणि जव कर्तव्याचा लाभू हातासी ये, कधीपर्यंत तर आपल्याला लाभ होईपर्यंत, जे फळ पाहिजे आपल्याला ते फळ मिळेपर्यंत त्या सगळ्या इंद्रियांना तो कामाला जुंपतो. मधली एक ओवी गाळते, नाही कुठे आलं पण नाही, हा मधली 2 झाली ना आता. हा त्याची पुढची घेते, ना ते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे, तो लावी त्याग मुखे तिये 10ही. सहज कळलं असेल की आपल्याला त्या अंतःकरणामध्ये जेव्हा कळलंय की ह्याच्यामुळे दुःख होणार आहे की लगेच ते त्यागून टाकतो. जसं अर्जुनाने शस्त्र खाली ठेवली, मी युद्ध करणार नाही म्हणून सांगितलं, तशी आपली स्थिती असते की लगेच 10ही इंद्रिय ही अशा प्रकारे त्याग करतात त्या गोष्टीचा. त्यानंतर पुढची एक ओवी चौथी गाळते आणि मग 5वी ओवी, तैसेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी, ज्ञातया ते अवधारी करता म्हणिबे. अशा प्रकारे त्याग आणि स्वीकार करण्यासाठी इंद्रियांची धुरी, याचा अर्थ इंद्रियांना राबवणारा हा जो कोणी असतो, इंद्रियांना राबवणारा जो कोणी असतो त्या ज्ञातयाते त्या ज्ञात्याला अवधारी करता म्हणिबे. म्हणजे अर्जुना त्याला करता असं म्हणतात. इंद्रियांना राबवतो तो, अशा प्रकारे त्याला करता असं म्हणतात. आणि पुढची ओवी, आणि कर्तयाच्या सर्व कर्मी आहुतिया परीक्षमी, म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणू. आता करणं का म्हणतात, इंद्रियांना करणं हा शब्द का आहे त्याचं स्पष्टीकरण आहे की कर्तयाची सर्व कर्मी आहुताचिया परीक्षमी, म्हणजे ह्याचा अर्थ आहुत म्हणजे औत, हा गेल्या वेळेला पण हा शब्द येऊन गेलाय. औत जसं शेतकरी अवताचा वापर करतो त्याप्रमाणे हा काय करतो की त्या सगळ्या इंद्रियांना अवतासारखं तो वापरतो. म्हणून म्हणजे ती अवजार झाली ना, इंद्रिय ही जणू काही अवतासारखी अवजार झाली त्या कर्त्याची, आणि म्हणून त्याला
आम्ही करणे म्हणू असं म्हटलंय, म्हणून आम्ही त्या इंद्रियांना करणे असं म्हणतो. करणं हा शब्द जो आलेला आहे तो अशा अर्थाने आलेला आहे की तो करता त्यांच्याकडून काम करून घेतो. आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ. म्हणजे कर्म म्हणजे काय तर ह्या अशा प्रकारे कर्त्याकडून ज्या काही क्रिया उभारी म्हणजे ज्या काही क्रिया केल्या जातात तिया व्यापे म्हणजे त्या सर्वाला मिळून अर्जुना कर्म असं म्हणतात. आता अगदी स्पष्ट झालं असेल असं मला वाटतं, कारण अगदी हे सगळं आता पुढचं अगदी तसं सोपं आहे. म्हणजे आता लक्षात घ्या की आपण काय काय आतापर्यंत पाहिलं तर ज्ञेय काय आहे, इंद्रियांचे विषय हे ज्ञेय आहे. त्यानंतर ज्ञान काय आहे तर त्या विषयांचं ज्ञान म्हणजे ज्ञान आहे सामान्यपणे. आणि त्यानंतर ज्ञाता काय आहे तर ते ज्ञान करून घेणारा तो ज्ञाता आहे. त्याचप्रमाणे हा ज्ञाता ज्या वेळेला ह्या सर्व ज्ञानामुळे प्रिय काय आहे आणि अप्रिय काय आहे हे ठरवून पुढे मग क्रिया ज्या वेळेला तो करतो त्यावेळेला तो काय होतो, ज्ञाता जो असतो तो कर्ता होतो. कसा संबंध सगळ्याचा आपण पाहिलाय ते लक्षात घ्या की मग तो ज्ञाता कर्ता होतो. त्यानंतर कर्त्याच्या सगळ्या कर्मांमध्ये जी राबवली जातात ती करणं म्हणजे इंद्रिय ही करणं. त्या करणं हा शब्द कसा आला ते आहे. आणि मग करता ज्या काही क्रिया करतो ते सगळं करणं म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय कर्ता करणं आणि क्रिया किंवा कर्म हे कसं जोडलेलं आहे हे इथे आपल्याला कळतं. पुढे आता 19व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतोय. 17वी ओवी. 17वी म्हणजे किती 517. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता हन ते तिही ठाई भिन्न गुणी आहाती. म्हणजे हे जे ज्ञान जे काही म्हणून जे काही सांगितलं आणि कर्म करता हे जे सगळं आतापर्यंत सांगितलं ते कसं आहे तर आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिन्ही गोष्टी तिही ठाई भिन्न गुणी असती. त्या सर्वामध्ये म्हणजे ज्ञानामध्ये सुद्धा कर्मामध्ये सुद्धा आणि कर्त्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे गुण असतात. आता गुण आपल्याला माहिती आहे बरोबर आहे ना, सत्व रज तम त्यांचा उल्लेख आता ह्याच्या पुढे येणार आहे. तर हे जे आहे हे गुणी त्या 3 प्रकारे त्याच्यामध्ये गुण असतात. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते तो नये धनंजया जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की धनंजया म्हणजे अर्जुना की हा सगळ्या ज्ञानाला कर्माला कर्त्याला हे सगळं आपल्या हिताचं आहे असं तू समजू नकोस. पाते तो ह्याचा अर्थ विश्वास ठेवणे, पातणे, पाते जणे असा खरं म्हणजे शब्द आहे. पाते जणे म्हणजे विश्वास ठेवणे. पाते जणे म्हणजे विश्वास ठेवणे. तर तू असा विश्वास ठेवू नकोस की हे सगळं आपल्या हिताचंच असतं अशा प्रकारे तू विश्वास ठेवू नकोस. का विश्वास ठेवू नकोस तर जे दोन्ही बांधती म्हणजे ह्याच्यामध्ये जे 3 गुण आहेत सत्व रज आणि तम हे जे 3 गुण आहेत त्यापैकी रज आणि तम हे दोन्ही गुण बांधतील.
म्हणजे आपल्याला कर्मबंध निर्माण करतात. कारण का, रजोगुणामध्ये आपण कर्म करतो पण त्या कर्माच्या मागे अपेक्षा असते. आणि तमोगुण हा तर आपल्याला माहिती आहे की सर्वच प्रकारे अत्यंत निकृष्ट अशा ज्या प्रवृत्ती असतात त्या सगळ्या तमोगुणी प्रवृत्ती असतात. त्यामुळे तो कर्मबंध निर्माण होतो, म्हणजे पुन्हा आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये तो बांधतो. असे हे दोन्ही गुण आहेत. कुठले, रज आणि तम, हे जे दोन, आता त्याचं आणखीन स्पष्ट सगळ्या, म्हणजे मी तुम्हाला आत्ता रज आणि तम असं सांगते पण ते सगळं पुढे अधिक स्पष्ट त्यांनी केलेलं आहे. जे दोन्ही म्हटलंय ते दोन्ही याचा अर्थ रज आणि तम हे दोन जे आहेत ते बांधती. तिथे पाहिजे तर अगदी असं मध्ये एक रेग द्या, म्हणजे हे वेगळं आहे आणि पुढे सोडावया एकची प्रौढ हा विचार वेगळा आहे. हे आपल्याला वेगळं कळलं पाहिजे. मी तर म्हणजे खरोखरच अशा खुणा करते की दोन्ही बांधती. आपण जर सगळं एकत्र वाचलं तर आपल्याला अर्थ लागणं फार कठीण असतं. हे जे आहे ते असं आहे, जे दोन्ही बांधती म्हणजे रज आणि तमो गुण हा आपल्याला कर्मबंध निर्माण करणारा असतो. आणि सोडावया एकची प्रौढ, प्रौढ याचा अर्थ श्रेष्ठ, श्रेष्ठ. प्रौढ याचा अर्थ वयाने प्रौढ नव्हे, श्रेष्ठ, की सर्वात चांगला काय तर एकच गुण आहे. आणि तो कोणता ते पुढच्या ओवीमध्ये आहे. ते सात्विक ठाऊके होये तो गुणभेदू सांगोप आहे, जो सांख्यशास्त्री आहे उवाईला. म्हणजे सांख्यशास्त्रामध्ये हे 3 गुणभेद सांगितलेले आहेत. त्याचा आपल्याला अगदी सांख्यशास्त्राचं सगळं ज्ञान असायला पाहिजे असं काही गरज नाही आहे. आपल्याला गुण माहिती आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक. तर आता इथे फक्त त्यांनी जे म्हटलं आहे की हा जो प्रौढ गुण म्हणजे श्रेष्ठ गुण जो आहे की ज्याच्यामुळे कदाचित म्हणजे त्याच्यामध्ये जर अहंकार असेल तर पुन्हा कर्मबंध आला. पण जर अहंकाराशिवाय निरहंकारी आणि निष्काम असा जर तो सात्विक गुण असेल तर मग कर्मबंध निर्माण होत नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की सात्विक ठाऊवे होये जो गुणभेदू सांगोप आहे, तो सांख्यशास्त्री आहे उवाईला. म्हणजे तो प्रौढ गुण म्हणजे सात्विक गुण. आणि आता हे जो गुणभेद आहे, हे 3 गुण जे आहेत त्याच्याप्रमाणे ज्ञाता कसा वेगळा होतो, ते कर्म त्याचं कसं वेगळं होतं, ज्ञान कसं वेगळं होतं, हे मी आता तुला स्पष्ट करून सांगतो, ऐक. त्यानंतर मधल्या बऱ्याच ओव्या गाळून 28वी ओवी घ्या. कारण मधल्या ओव्या घेण्याची गरज नाही आहे असं मला स्वतःला वाटतं, म्हणून मी घेत नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर वाचा. काही अडचणी अशा ठिकाणी आल्या ना मला जरूर विचारा. 28वी ओवी जी आहे ती अशी आहे. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगो दे अवधान, कैवल्य गुणनिधान श्रीकृष्ण म्हणे. म्हणजे श्रीकृष्णाला इथे काय म्हटलंय, कैवल्य गुणनिधान म्हणजे मोक्षरूपी गुणांचा ठेवा. निधान म्हणजे ठेवा, खजिना, ठेवा. तर कैवल्य गुण म्हणजे मोक्षरूपी सगळे जे गुण आहेत ते त्या श्रीकृष्णामध्ये आहेत. तर असा जो श्रीकृष्ण आहे, भगवान श्रीकृष्ण, त्यांनी तो आपल्याला सांगतो आहे. आणि ते आता मी तुम्हाला सांगतो असं ज्ञानदेव म्हणतात. आता पुढे जातो आहे आपण 20व्या श्लोकानंतर पुढच्या ज्या ओव्या आहेत, 29वी ओवी पहिली आपण घेतोय, 529वी. तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे, जयाचा उदयी ज्ञेय बुडे, ज्ञाते निसी. म्हणजे आता हे जे सात्विक ज्ञान आहे चोखडे म्हणजे अगदी शुद्ध सात्विक ज्ञान जे आहे त्याचा ज्या वेळेला उदय होतो, जयाच्या उदयी असं म्हटलंय, जयाच्या उदयी ज्ञेय बुडे
आता या ठिकाणी ज्ञेय हा जो शब्द आहे तो कशाला उद्देशून वापरलेला आहे, तर जी सामान्य दृष्टीने ज्ञेय आहे, म्हणजे इंद्रियांचे विषय, हे जे ज्ञेय आहे ते बुडे, म्हणजे आपण त्या इंद्रियांच्या विषयांपासून दूर होतो. ज्या वेळेला आपल्याला चोख असं सात्विक ज्ञान आपल्याला ज्या वेळेला होतं, त्यावेळेला आपण त्या पूर्वीच्या ह्या ज्ञेयापासून आपण दूर होतो, म्हणजे विषयांपासून आपण दूर होतो. त्या उदयामध्ये ज्ञेय बुडे म्हटले म्हणजे ते संपून जातं, नष्ट होतं. ज्ञाते निसी, म्हणजे तो ज्ञाताही राहत नाही तसा, कारण त्याला आता काय झालेलं आहे, सात्विक ज्ञान झालेलं आहे, आणि म्हणून तो जाणताही संपला आहे आणि त्याचं ते जाणणंही संपलेलं आहे. हां, नाही, ह्या ठिकाणी दोनच गोष्टींचा उल्लेख आहे की ज्ञाता आणि ज्ञेय ह्याचाच उल्लेख आहे, तर ते दोन्ही गेलेलं आहे. आणि पुढे जे म्हटलेलं आहे की जैसा त्रिपुटी तर आहे, कारण सात्विक ज्ञान ह्याचा अर्थच तो की पूर्वीचं जे सामान्य ज्ञान होतं ते गेलं. आपण या ठिकाणी त्या ज्ञानामुळे, ह्या नवीन ज्ञानामुळे, खऱ्या ज्ञानामुळे काय झाले, हा उदय झाल्यामुळे ज्ञानाचा ज्ञेय आणि ज्ञाता जो पूर्वीचा होता तो आता संपला, नष्ट झाला. पुढे 530वी ओवी पहा. जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिता नेणी जती सागरे, का कवळी लिया न धरे आत्मछाया. म्हणजे सूर्याला अंधार कधी दिसतच नाही, ज्याप्रमाणे जैसे, म्हणजे जसा सूर्याला अंधार कधी, म्हणजे आता उदय झाल्यानंतर काय होतं हे सांगण्यासाठी ही उपमा दिली की सूर्य उगवला म्हणजे सूर्याला अंधार जसा दिसत नाही, त्याचप्रमाणे सरिता नेणी जती सागरे, म्हणजे सागरामध्ये सरिता मिळून जाते, पण त्या सागराला काही पत्ता नसतो की ही आपल्यामध्ये गंगा आली आहे, काय आपल्यामध्ये यमुना आली का आणि कुठली नदी आली, सागराला काही पत्ता नसतो, ती मिळून जाते त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे म्हटले का कवळी लिया न धरे आत्मछाया, म्हणजे आपली जी सावली असते त्या सावलीला आपण पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तिला आपण पकडू शकत नाही, आपण धरू शकत नाही. ह्या जशा गोष्टी घडतात की त्याचप्रमाणे तयापरी, पुढची ओवी बघा. तयापरी जया ज्ञाना शिवादी तृणावसाना, या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. म्हणजे हे ज्ञान, त्याप्रमाणे हे ज्ञान म्हणजे आता खरं ज्ञान, सात्विक ज्ञान झाल्यानंतर काय होतं, तर शिवापासून ते तृणापर्यंत, तृण म्हणजे गवत, शिवापासून म्हणजे शिव म्हणजे देव आणि तृण हे त्या मानाने किती अगदी कमी प्रतीचं, पण शिवापासून ते तृणापर्यंत इया भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. हां, लक्षात आलं की शिव आणि तृण याच कुठल्याही गोष्टीमध्ये फरक नाही आहे, याच्यामध्ये भेद नाही आहे. तो जी भेदाची कल्पना पूर्वी मनामध्ये असते सामान्य ज्ञानामुळे, जे आपण मगाशी पाहिलं की आपण प्रत्येकाला नावरूपाने आपण ओळखतो, म्हणजे सामान्य ज्ञानामुळे आपल्याला ते भेद कळत असतात. पण हे आता सात्विक ज्ञान झालं की हे सगळं शिवापासून ते तृणापर्यंत सगळं एकच आहे हे आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये काही भेद नाही आहे, हे आपल्याला समजतं. जैसे होते चित्र पाहता, होय पाणीये मीठ धुता. हाते आहे ना ते, हाते. जैसे हाते चित्र पाहता, होय पाणीये मीठ धुता, का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय. म्हणजे ज्याप्रमाणे हाताला हात चित्र काढू शकेल,
पण पाहतं कोण? डोळे पाहतात. हाताला काही पाहता येत नाही. चित्र जरी हाताने काढलं तरी हाताला दृष्टी नसते. तर जैसे हाते चित्र पाहता, म्हणजे त्याला पाहता येत नाही. होय पाणीये मीठ धुता, म्हणजे मीठ धुतलं पाण्याने की मीठ उरतच नाही. किंवा चेवोनी स्वप्ना येता जैसे होय. चेवोनी म्हणजे जागृती. जागृती झाली की मग स्वप्न हे संपूनच गेलेलं असतं. ते स्वप्न आपण आठवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काही वेळेला आठवतच नाही, बहुतेक वेळेला. म्हणजे स्वप्न संपलेलं असतं. तैसे, पुढची ओवी, तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञात व्याते पाहणे जाणता ना जाणणे जाणीवे उरे. म्हणजे एकदा का हे ज्ञान, सात्विक ज्ञान म्हणजे चांगलं खरं श्रेष्ठ ज्ञान एकदा झालं की ज्ञातव्याते पाहणे, म्हणजे त्याला एकदा का तो त्या ज्ञानाचा उदय झाला. पाहणे म्हणजे उदय होणे, आठवतं ना हा शब्द? पाहणे म्हणजे उदय होणे. त्या ज्ञानाचा एकदा का उदय झाला की मग काय उरत नाही? जाणता उरत नाही, जाणणंही उरत नाही, जाणीवही उरत नाही. जाणीवही संपली, जाणताही संपला आणि जाणणंही संपलं. सगळं संपून गेलं. कारण ते सामान्य ज्ञानाप्रमाणे होतं, ते सगळं संपलं. आता खरं ज्ञान आता निर्माण झालं. त्यानंतर मधली 34वी ओवी गाळून 35वी ओवी घेते. तैसी जया ज्ञानाची या हाता न लगेची दृश्य कथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा. म्हणजे ज्या ज्ञानाच्या हाता न लगेची दृश्य कथा. हे दृश्य कथा ह्याचा अर्थ म्हणजे जे विषय इंद्रियांना जे ज्ञान होतं त्याला दृश्य कथा म्हटलेलं. कारण आपल्या चर्मचक्षूंनी ते ज्ञान मिळालेलं असतं, म्हणून त्याला दृश्य कथा म्हटलेलं. न लगेची दृश्य कथा. ते जे ज्ञान आहे ते काय? आपल्या सगळ्या बाह्य इंद्रियांनी मिळवलेलं जे ज्ञान आहे, ते जे ज्ञान आहे ते ज्ञान सगळं आता हातालाच लागत नाही. कारण आता पूर्णतः सात्विक ज्ञान निर्माण झालेलं आहे. आता मधली पुन्हा एक ओवी गाळून 36वी ओवी गाळून 37वी ओवी घेते. पुढती तेची सात्विक ज्ञान मोक्ष लक्ष्मीचे भुवन, असं म्हटलंय. तिथे ह्या सात्विक ज्ञानाचं जे हे आहे विचार आहे तो संपतो. म्हणून मी तिथे थांबले की पुढती तेची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन, म्हणजे मोक्षासाठी हे असं सात्विक ज्ञान होणं हे आवश्यक आहे. मोक्ष लक्ष्मी आपल्या हाती कधी लागते? ज्या वेळेला सात्विक ज्ञान होत असतं, त्यावेळेला मोक्ष, आपली मुक्ती होते. आणि मुक्ती ह्याचा अर्थ नेहमीच मरणोत्तर मुक्ती हा घेऊ नका. हा अर्थ गीता किंवा ज्ञानेश्वरीमध्ये फारच क्वचित कुठेतरी आहे. ह्या ठिकाणी सुद्धा मोक्ष जे म्हटलेलं आहे ते मुख्यतः या जीवनामध्येच हे अशा प्रकारे सामान्य ज्ञानापासून आपण मुक्त होतो. ह्या सगळ्या इंद्रिय ज्ञानापासून आपण मुक्त होतो आणि आपण सात्विकतेकडे वळतो. त्याला मोक्ष म्हटलंय, त्याला मुक्ती असं म्हटलेलं आहे. आता पुढे बघा, तीच ओवी पुढे. आता पुढच्या आत्तापर्यंत सात्विक ज्ञानाबद्दल आपण बोललो. आता पुढे जो भाग आहे तो राजस ज्ञानाबद्दल आहे. हे असो ऐक चिन्ह तरी पार्था. आता 21व्या श्लोकानंतरच्या ओव्या आहेत. तरी पार्था परियेस ते ज्ञानगा राजस, जे भेदाची कास धरुनी चाले. सोपं आहे ना? कळलं असेल ना की पार्था
राजस ज्ञान कसं असतं, जे भेदाची कास धरूनी चाले, म्हणजे भेद करणारं असतं. चांगलं वाईट, हा कोण आहे तो कोण आहे, हे सगळे जे भेद असतात, म्हणजे आपण आता सामान्यतेकडे हळूहळू वळतो. म्हणजे श्रेष्ठ स्थितीकडून आता आपण सामान्य स्थितीकडे वळतो राजस ज्ञानामध्ये. आणि म्हणून पहा, म्हणजे मला एकदम आठवण झाली म्हणून सांगते की श्री अरविंदांनी ह्याचं अर्जुनाचं वर्णन जे केलेलं आहे की अर्जुन हा कसा शिष्य होता हे किंवा अर्जुन हा कसा होता हे सांगत असताना त्यांनी फार सुंदर वाक्य वापरले. मला एकदम त्याची आठवण झाली म्हणून मी सांगते की त्यांनी असं म्हटलंय की तो अर्जुन हा असा क्षत्रिय, असा आदर्श क्षत्रिय होता की जो सात्विक बुद्धीने राजसिक कर्तव्य करतो, असा तो आदर्श क्षत्रिय होता. काय सुंदर वाक्य आहे बघा की अर्जुनाचं इतकं बरोबर व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलंय. राजस कर्तव्य हे तर त्याला करायलाच पाहिजे, कारण ते त्याचं कर्तव्य आहे, त्याचं विहित कर्तव्य आहे ते, आणि त्यामुळे ते त्याला करायला पाहिजे. पण तो ते सात्विक वृत्तीने करतो, म्हणजे हे केवढं श्रेष्ठपण आहे की केवळ एखाद्याला मारायचं म्हणून मारायचं नाही आहे, त्याच्यामागे कर्तव्यासाठी जर हत्या करत असेल तर ती सात्विक हत्या होऊ शकते. म्हणजे आदर्श क्षत्रिय कसा असतो हे जे त्यांनी सांगितलेलं आहे ते इतकं सुंदर आहे. मला एकदम या ठिकाणी आठवण झाली म्हणून मी सांगते की ज्ञानगा राजस जे भेदाची कास धरूनी चाले, ह्याचा अर्थ की जो आता सगळं म्हणजे हा माझा मित्र आहे, मग मी त्याला कशाही प्रकारे वाचवीन, तो माझा शत्रू आहे, मग त्याला मी कशाही प्रकारे त्याची हत्या करीन. हे भेद झाले. हे भेद झाले. जे अर्जुनाला हे भेद त्याच्या मनात आलेले नाही आहेत की त्याला जे वाटतंय की माझ्या आप्तांना मी कसा मारू, माझ्या ज्येष्ठांना मी कसा मारू, माझ्या गुरूंना, माझ्या आजोबांचा वध मी कसा करू, हे जे नीतीचे विचार त्याच्या मनामध्ये आलेले आहेत, कारण त्याची वृत्ती सात्विक होती, कर्तव्य मात्र त्याला राजसी करायचं. तर हा फरक आपण भेदाची कास हा जो शब्द आहे त्या ठिकाणी मला एकदम त्याची आठवण झाली म्हणून मी ते सांगितलं. तरी पार्था परियेस ते ज्ञान गा राजस जे भेदाची कास धरूनी चाले. कास धरूनी म्हणजे भेदाचा कासोटा धरून चालतो. पुढे मधल्या काही ओव्या गाळते 541 पर्यंत गाळते, 542. कारण आता तुम्हाला हे सगळं सहज समजेल असं आहे. 42वी ओवी घेते. अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले, तैसे नामारूपी दुरावले अद्वैत जया. म्हणजे जे लहान मूल असतं, बाळा ह्याचा अर्थ की लहान मूल जे असतं त्याला कसं असतं की त्याला समजा अलंकार कोणाचे लहान मुलाला कोणी काय आपल्या आईने काय अलंकार घातला ओढतो, गळ्यातलं सुद्धा बहुतेक मुलं गळ्यातलं ओढतात. तर हे जे आहे त्याला ते सोनं आहे का आणि का कशाचं आहे हे काही त्याला कळत नाही. त्याला फक्त ते एक काहीतरी चांगली दिसणारी वस्तू वाटते. तर एवढंच, म्हणजे त्याला ते अलंकार कळतात पण त्याच्यामध्ये सोनं आहे हे काही बाळाला कळत नाही, लहान मुलाला कळत नाही. तैसे नामारूपी दुरावले अद्वैत जया. म्हणजे खरं म्हणजे जसं सोनं हे मूळ रूप आहे, अलंकार हे त्याला दिलेलं बाहेरचं रूप आहे, तसं मूळ रूप काय आहे अद्वैत. म्हणजे ईश्वर आणि आपण एकच आहोत, हे विश्व आणि आपण एकच आहोत, हे अद्वैत हे आपलं खरं मूळ रूप
पण त्याला, त्या अद्वैताला आपण काय करतो तर नामारूपी दुरावले, म्हणजे नाम रूप यानुसार आपण त्याला भिन्न भिन्न करतो. आलं ना लक्षात? तर किती म्हणजे उदाहरण चांगलं देऊन त्यांनी पुढे ते स्पष्ट केलेलं आहे की जसं त्या लहान मुलाला कळत नाही तसं आपण, आपल्याला सामान्य माणसांना हे कळत नाही. अद्वैताची ही भावना आपल्याला कळत नाही की हे सगळं एक आहे, एकच आत्मा, एकच ईश्वर आपल्या सर्व कणाकणांमध्ये विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे. हे ज्ञान आपल्याला नसतं. म्हणजे अद्वैताला आपण वेगवेगळी नावं देतो. खरं म्हणजे ते अद्वैत आहे, वेगळे पण त्याच्यामध्ये नाही आहे, पण आपण मात्र त्याला दूर करतो, वेगळं करतो. आता त्यानंतर 43वी ओवी गाळून 45वी ओवी. तैशी जया ज्ञाना जाणो निभूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची वासना निमोनी गेली. म्हणजे त्याप्रमाणे जे ज्ञान झाल्यानंतर भूत व्यक्ती भिन्न आहेत. हा प्राणी वेगळा आहे, तो प्राणी वेगळा आहे, ही व्यक्ती वेगळी आहे, ती व्यक्ती वेगळी आहे, ही वनस्पती वेगळी आहे, ती वेगळी आहे. ही जी भिन्नता आपल्या मनामध्ये असते, हा जो भेद आपल्यामध्ये असतो, तो भेद निघून जातो आणि काय होतं, ऐक्यबोधाची वासना, ठीक आहे, भावना असलं तरी हरकत नाही. तर आपण ऐक्यबोधाची म्हणजे ही सगळी भूत व्यक्ती भिन्न आहेत हेच आपल्याला सामान्य ज्ञानामुळे कळतं. म्हणजे मी सुरुवात करताना थोडीशी कदाचित चुकले असेल की सामान्य ज्ञानामुळे काय होतं की प्रत्येक भूत व्यक्तीला आपण भिन्न समजतो आणि ऐक्यबोधाची वासना किंवा भावना निमोनी गेली. म्हणजे त्या सर्वामध्ये एकच ब्रह्मतत्व भरून राहिलेलं आहे हे आपण विसरून गेलं, निमोनी गेली. म्हणजे आपल्यामध्ये ती भावना किंवा ती इच्छा, ती कल्पना आपल्या मनामध्ये राहिलेली नाही. त्यानंतर पुढे मधली 46 ओवी काढून 47 ओवी. तैसे पदार्थ भेद बहुवस जाणोनी लहान थोर वेश, तैसे पदार्थ भेद बहुवस जाणोनी लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येत. म्हणजे अशा प्रकारे राजस ज्ञान कोणतं तर जे सगळ्या गोष्टींमध्ये सर्व पदार्थांमध्ये हा लहान तो थोर अशा प्रकारे भेद करणारं जे असतं ते राजस ज्ञान. आता सात्विक ज्ञान झालं, राजस ज्ञान झालं. आता पुढे 48व्या ओवीमध्ये पुढे आता तामसाचेही लिंग सांगेन. इथपर्यंतच आपण घेऊ, काही हरकत नाही, त्याला पुढे आपण जोडून घेऊया. आता म्हणजे तामस ज्ञान कसं असतं ते आता मी तुला सांगतो, तू नीट ते लक्षात घे. ती पुढचा भाग जो मी काढला ना तर केवळ एवढ्यासाठी की त्याच्यात मातंग वगैरे असा जो उल्लेख आहे तो ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये हा जातीभेद हे खूप होते आणि त्यांनी तो केलेला आहे. तर आज आपण त्याचा उल्लेख करायला पाहिजे असं नाही म्हणून मी ते काढलं. तामसाचेही लिंग सांगेन. आता तिथून आपण एकदम हे तामस ज्ञान कसं असतं हे पाहण्यासाठी या 22व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये 55वी ओवी आपण सुरू करू. एकदम पहिल्या थोड्या गाळल्या आहेत. 55वी ओवी घे. आता पहिल्यांदा ह्या ठिकाणी एक उदाहरण दिलंय तामस ज्ञान कसं असतं हे सांगण्यासाठी. आधी एक उदाहरण दिलं आहे आणि ते असं आहे की
नाना वना माझी बोहरी कडसणी जेवी न करी का जीत मेले न विचारी बैसता माशी. म्हणजे बोहरी याचा अर्थ वणवा. वणवा तर वनामध्ये ज्या वेळेला वणवा लागतो त्यावेळेला ती जी सगळी झाडं असतात त्यामधलं हे झाड जाळावं का न जाळावं ह्याचा विचार काही तो वणवा करत नाही. तो सगळीच झाडं जाळतो. कडसणी जेवी न करी. कडसणी म्हणजे विचार. ह्याचा विचार काही तो वणवा करत नाही की आपण हे झाड जाळावं की नाही ह्याचा विचार तो करत नाही. त्याचप्रमाणे जीत मेले न विचारी बैसता माशी. म्हणजे जिवंत आहे का मेलेला आहे एखादी गोष्ट त्याचा विचार न करता माशी त्याच्यावर बसत असते. किंवा आणखीन एक पुढे तसंच उदाहरण आहे. अगा वामता का वाढिले या साजूक का सडली या विवेकू कावळिया नाही जसा. म्हणजे कावळ्याला जे काही तो अन्न खातो ते जे काही आहे ते साजूक आहे का सडलेलं आहे. साजूक याचा अर्थ ताजं आहे का सडलेलं आहे कुजलेलं आहे ह्याचा विचार न करता कावळा ते अन्न खातो. त्याचप्रमाणे पुढे तैसे निषिद्ध सांडूनी द्यावे का विहित आदरे घ्यावे हे विषयाचेनी नावे नेणेचे जे. म्हणजे तामस ज्ञान कसं असतं की निषिद्ध जे आहे ते आपण सोडावं आणि विहित जे आहे ते आपण करावं. आदरे म्हणजे आपण ते आदरावं म्हणजे ते आपण करावं. आदरे घ्यावे म्हणजे त्याचा स्वीकार करावा. हे ज्याला विषयांच्या बाबतीमध्ये कळत नाही ते ज्ञान म्हणजे तामस ज्ञान. पुढे सुद्धा एक 58वी ओवी गाळा आणि 59वी ओवी घ्या. तीर्थातीर्थ हे भाष्य उदकी नाही सनोळख तहान वोळे तेची सुख वाचून या. तीर्थातीर्थ म्हणजे खरं म्हणजे पवित्र आणि अपवित्र. पण या ठिकाणी आपण आजच्या भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध असं आपण म्हणू की पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे याचा विचार न करता केवळ आपली तहान भागतीये ना, तहान वोळे म्हणजे आपली तहान भागतीये ना, ठीक आहे मग ते आपल्याला सुख देणारं आहे असा विचार ज्या करतं ते तामस ज्ञान असतं. अशी अनेक उदाहरणं दिली आहेत. ती आता आपण थोडी गाळू आणि 562 ओवीकडे 562 पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयीरे देह संबंधू न सरे जिये ज्ञानी. पण हे तामस ज्ञान कसं असतं की जे स्वार्थी जे उपकरे म्हणजे आपल्या जे कामाला लोक येतील आपल्या काही उपयोगी पडतील उपकरे म्हणजे आपल्या उपयोगी जे पडतील ते आपले त्यांना सोयरे म्हणायचं. जे आपल्या उपयोगी पडते ते आपले सोयरे. आणि देह संबंधू न सरे जिये ज्ञानी. देह संबंध असला पण उपयोगी पडणारा नाहीये तो माणूस त्याच्याशी काही संबंध नाही असं हे ज्ञान असतं. त्यानंतर पुढे मधल्या बऱ्याच ओव्या गाळून कारण अशाच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये म्हणून गाळते मी आणि 570वी ओवी घेते. आता देवाच्या बाबतीत सुद्धा यांची कल्पना कशी असते. गावीचे देवळेश्वर नियामकाचे होती साचार तरी देशीचे डोंगर उगे का असती. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्या गावातल्या एवढ्याशा देवळामध्ये असलेली दगडाची मूर्ती ही मोठी आपल्यावरती नियामक आहे. म्हणजे ती आपण आपण त्याच्याप्रमाणे आपण म्हणजे त्याच्या आज्ञेमध्ये आपण राहिलं पाहिजे असा आपण जे विचार हा असा का करायचा.
जर तसं असेल की साधी एक छोटीशी देवळातली मूर्ती जर अशी नियामक असेल तर मग एवढे मोठे डोंगर उगे का असती? डोंगर तर केवढे मोठे त्या मानाने, ते गप्प का राहिले? असं त्यांना वाटतं. म्हणजे दगड, डोंगरातला दगड आणि देवळातल्या मूर्तीतला दगड हे सारखंच, अशी भावना त्यांची असते. त्यांना काही त्याच्यामध्ये फरक वाटत नाही. त्यानंतर एखादी ओवी काढून 72वी ओवी घेते. ये रे पाप पुण्यादिके ते आघवेची करोनी लट्टिके हितमानी अग्निमुखे चरणे जे का. म्हणजे पाप पुण्यादिक आघवेची करोनी लटके, म्हणजे पाप पुण्य ह्या सगळ्या कल्पना खोट्या आहेत. लटिके म्हणजे ह्या सगळ्या कल्पना खोट्या आहेत. जसं चार्वाक म्हणतो ना, हे सगळं खोटं आहे. भस्मीभूत देहस्य पुनरागमनम कुतः, असं तो म्हणतो. काय करायचंय की हे पाप करतोय, चोरी करतोय, काय नाही, कसंही पैसा मिळवा आणि मस्त तो काहून छान सुखात राहा, असं तो म्हणतो. तसंच हा विचार आहे की पाप पुण्य ह्या सगळ्या कल्पना लटिके म्हणजे चुकीच्या, खोट्या आहेत. हितमानी अग्निमुखे चरणे जे का, म्हणजे सर्व भक्षक अग्निमुख, ह्याचा अर्थ अग्नी कसा असतो तर सर्व भक्षक असतो. तर त्याप्रमाणे आपण असलं पाहिजे की जे विषय आपल्याला सुख देणारे आहेत ते सगळे आपण घ्यावे. जे विषय आपल्या सुखाचे आहेत, काही पाप पुण्याचा विचार करायचा नाही, आणि जे आपल्याला सुखकारक आहेत ते सगळं आपण घ्यावं. असं त्या चरणे हितमानी अग्निमुखे, म्हणजे अग्नी जसं सर्व भक्षक असतो की तो काय असं म्हणत नाही याला जाळू का त्याला न जाळू, याचा काही विचार अग्नी करत नाही. त्याचप्रमाणे आपण सुद्धा हे असं केलं कर्म तर ते पाप होईल का पुण्य होईल असं काही विचार करायचं नाही. जे आपल्या सुखाचं आहे ते सगळं आपण घ्यायचं. अशी विषयांबद्दलची कल्पना त्याच्या मनामध्ये असते. त्याच्या पुढे ते 73वी ओवी. जे चामाचे डोळे दावती, जे इंद्रिये गोळी लावती, तेची साच हे प्रतिती पुढी जय. चामाचे डोळे म्हणजे चर्मचक्षु. काय झालं? चर्मचक्षु म्हणजे आपले हे जे नेहमीचे डोळे आहेत ते आपल्याला जे काही दाखवतं, म्हणजे चांगलं वाटतं वाईट वाटतं जे काही डोळ्यांना जाणवतं. इंद्रिये ज्याची गोडी लावतात हे चांगलं आहे असं इंद्रियांनी जे काही ज्ञान आपल्याला दिलेलं आहे तेची साच, तेच खरं आहे हे प्रतिती. म्हणजे हा असं ते त्याला साच म्हणणं हे त्यांना अशा या तामस ज्ञानाला योग्य वाटतं, तोच त्यांचा अनुभव असतो. असं खात्री असते, खात्री म्हणा, प्रतिती म्हणजे खात्री त्यांची असते. आता मधल्या काही ओव्या गाळून तेच अनेक उदाहरणं दिली आहेत म्हणून गाळते. 78वी ओवी. तैसे जे वायाणे ओसाळ दिसे जाणणे, तया ते मी म्हणे तामस ज्ञान. म्हणजे हे दोन शब्द कळावेत म्हणून मी ओवी घेतली. तैसे जे वायाणे ओसाळ, हे जे दोन शब्द आहेत त्याचा अर्थ वायाणे याचा अर्थ निरर्थक, निरर्थक, आणि ओसाळ म्हणजे स्वैर, स्वैर त्याला काही बंधन नाही, नियंत्रण नाही. ओसाळ, ओसाळ. तर अशा प्रकारे वायाणे ओसाळ दिसे जाणणे म्हणजे त्याचं जाणणं कसं असतं, निरर्थक असतं, स्वैर असतं, त्याच्यावर काही कशाचंच काही नियंत्रण नाही. अशा प्रकारचं ते जे ज्ञान असतं तया ते मी म्हणे तामस ज्ञान. भगवान म्हणतात की त्याला मी तामस ज्ञान असं म्हणतो.
आता 78 ओवीनंतर 82 एवं तिही गुणी भेदले यथा लक्षणी ज्ञानश्री श्रोते शिरोमणी दाविले तुझ. म्हणजे श्रोत्यांचा शिरोमणी आहेस तू अर्जुना. अशा तुला मी आता हे 3 गुणांमध्ये म्हणजे सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांमध्ये ज्ञान कसं विभागलं गेलेलं आहे हे मी तुला दाखवलं. आतापर्यंत तुला मी स्पष्ट केलं. आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचे ही धनुर्धरा प्रकाशे होती गोचरा कर्तयाच्या क्रिया. म्हणजे आता हे जे ज्ञान 3 प्रकारे आपल्याला होतं की सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान आणि तामसिक ज्ञान, हे 3 प्रकारे जे ज्ञान होतं त्याप्रमाणे हा जो ज्ञानाचा प्रकाश म्हणजे हे जे ज्ञान आपल्याला होतं गोचरा, प्रकाश होती गोचरा म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत किंवा आपल्या ज्या क्रिया आहेत त्या गोचर होतात. त्या ज्ञानानुसार आपल्या क्रिया आपण करतो. पुढे आपण आपली कर्म करतो. कर्तयाच्या क्रिया म्हणजे कर्तया म्हणजे कर्ता. कर्त्याच्या क्रिया ह्या त्या प्रकारे होत असतात की ज्या सात्विक ज्ञानानुसार मग त्याची सात्विक क्रिया होईल. राजसिक ज्ञान जो घेईल त्याच्या राजसिक क्रिया होतील. तामसिक ज्ञान जो घेईल त्याच्या तामसिक क्रिया होतील. म्हणजे कसा प्रत्येकाचा एकमेकाशी संबंध आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मला असं वाटतं आपण इथे आज थांबूया आणि पुढचा जो भाग आहे तो पुढच्या वेळी. आता पुढचा जो बुधवार आहे तो या महिन्यातला